नमस्कार मित्र, आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की मराठा आरक्षण बद्दल की थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे की ही मराठा आरक्षण चालू आहे अजूनपर्यंत आपल्या हिंदू भारतीयांना, आपल्या मराठा बांधवांना अजून काही आरक्षण काही मिळालेलं नाहीये। तर ह्याच्या मागचं कारण तर खूपच बिकट आहे। तर कारण की मध्ये इलेक्शन आले आणि त्यामुळे आपल्याला काही अजून मराठा आरक्षण लोकांना अजून काही भेटलेलं नाही, आरक्षण तर भेटलेलंच नाही अजून। तर किती टक्के भेटले होते ते पण तुम्हाला माहिती आहे। ह्याच्या माग तुम्ही पाहिले असेल, आपल्याला एवढे टक्के ओबीसी माध्यमातून मनोज जरांगे पाटील बोलत आहे आता सर्वांना भेटले पाहिजे ओबीसी मधनं। तर हे कधी होणार हे आपल्याला तर माहितीच नाही अजूनपर्यंत। तर मराठा आरक्षण हे खूप जागे लढत आहेत, खूप काही आपले मनोज जरांगे पाटील सर हे पण खूप आपल्यासाठी करत आहेत, म्हणजे मराठा बांधवांसाठी खूप छान प्रतिमा सादर करत आहेत। बघू शकतो की मराठा आरक्षण हे खूप काही दिवस झाले चालू आहे, म्हणजे वर्ष वगैरे चालू आहे। तर अजूनही म्हणजे मराठा बांधवांना अजूनही आरक्षण काही भेटलेलं नाही। तर ह्याच्या मागचं कारण तर खूप मोठं आहे। आता मध्ये इलेक्शन आलं होतं त्यामुळं खूप लांबणीवरती गेलं, त्यामुळे सर्व काही शांत होते। पण आता काही म्हणजे शांत राहणार नाहीये, म्हणजे हे तर आपल्याला दिसून येतंय बातम्यांना जे बघतोय मी, म्हणजे हे सर्व मी तुम्हाला सांगतोय। तर बातम्या वगैरे चालू आहेत, सगळं चालू आहे। तर हेडलाईन, लाईव्ह प्रूफ सगळं लाईव्ह पण चालू आहे। तर तुम्ही बघू शकता बातम्यांना 2 दिवसापूर्वी, म्हणजे आज का उद्याच, कालच, तर एका मराठी व्यक्तीवरती म्हणजे ते जे केलं होतं कृत्य ते जे तुम्ही पाहिलंच असेल, तर हे खूप आहे। पण आता काय बोलायचं नाही, ह्या विषयावरती काही बोलू शकत नाही आपण। तर तुम्हाला काय वाटतं, मराठा आरक्षण भेटलं पाहिजे की म्हणजे असंच गरिबांचे म्हणजे असं होऊ शकतं की नाही, तुम्हीच बोलू शकता। आता काही मराठी बांधवांसाठी हे खूप महत्वाचं आहे, कारण की अजूनही आरक्षण भेटलेलं नाही। मी कोणता जातीवाद करत नाहीये, तर असंच आपलं म्हणजे लोकांच्या हितासाठी म्हणजे तेच आपलं खूप मोठं कार्य आहे। हे खूप मोठं कार्य आपण सुचवलं तर खूप मोठं होऊ शकतं। अजून काही आरक्षण भेटलेलं नाही, तर किती बांधवांना वाटतं आरक्षण भेटलं पाहिजे? ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा, खूप कमेंट करा। ही व्हिडिओ सर्वप्रथम सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्वांना कळलं पाहिजे आरक्षण ही खूप महत्वाची गरज आहे, असंही काही नाही। मनोज जरांगे पाटील खूप काही लढत आहेत आणि त्यांचं उपोषण बघून तर म्हणजे खूप 8-8, 9-9 म्हणजे एक आठवडा, 2-2 आठवडे एवढं कोणी म्हणजे उपोषण करू शकत नाही, इतक्या वेळ ते उपोषण करत आहेत। तर हे खूप मोठी गोष्ट आहे। तरी अजून काही सरकारने म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। हे तर म्हणजे अजून आले पण नाही हेडलाईन, म्हणजे लोकांसमोर काही प्रसिद्ध झालं पण नाही। तर तरी मागं हटले नाहीयेत, तरी अजून सुरुवात चालू आहे, जारी आहे। तर अशीच सुरुवात जारी राहावी, म्हणजे लवकरात लवकर आरक्षण भेटावं। खूप लांबणीवरती गेलेलं आहे, बस एवढंच बोलायचं होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर तुम्ही पण सपोर्ट करा, म्हणजे ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला वाटत असेल तर म्हणजे खाली कमेंट करा, तर मी तुम्हाला सांगून टाकेल। तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देईल। तर थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ।